ध्रुवला एखादं काम मिळालं असतं, छोटं मोठं काम मिळालं असतं, तर माझ्या काळजावरचा थोडा भार कमी झाला असता. तर या अर्थानं बघशील तर बरंच झालं ना. ध्रुव जातोय ते. आणि बाळाचं काय? भीमाबाई, माझी कधीच इच्छा नव्हती. माझ्या पोरांनी बी तेच कामं करावीत जी आपल्या समाजातली माणसं करत आली, जी आपली जमातीमधली माणसं करत आली. हे चप्पल शिवणं, हे बाजा वाजवणं, माझं नेहमी म्हणणं हेच होतं. माझ्या पोरांनी लिहावं, वाचावं, पण हे काम करू नये. तर बाळानं काय निवडलं? बाजा वाजवणं. त्याच्यासाठी बाजा वाजवणं हे काही अवघड काम नाही. तो जिथं बी जाईल, जिथं बी राहील, तिथं बाजा वाजवण्याचं काम त्याला मिळालं. पर बाळाची इच्छा आहे की तो बंबईला जाऊन गोऱ्या सरकारच्या पथकात बाजा शिकायची. भीमाबाई, जर का त्याच्यामध्ये खरंच शिकायची ओढ असेल तर तो बॉम्बेला न जाता शिकू बी शकतोच की. पण आता ध्रुव जातोया, तर त्याला आपण समध्याने आनंदाने निरोप देऊ, हसऱ्या चेहऱ्याने पाठवू. कारण निर्णय जो भी काही झालाय योग्य अयोग्य आहे, पण ध्रुवसाठी तर योग्यच आहे ना. जा बाळा, आनंदी राहा, मन लावून काम कर. हा येतो बरं का ताई, स्वतःची काळजी घ्या. बघितलं का साहेब, तसं माझ्या मुलाला या सगळ्यांनी आपल्या जाळ्यात अडकवलंय. माझ्या मुलालाच माझ्या विरोधात उभं केलंय. साहेब, हात जोडून विनंती आहे, काय बी झालं त्याला इकडे येऊ देऊ नका. स्वतःची काळजी घे बरं का. जातोय मित्रा, तू स्वतःची काळजी घ्या. जा. तुम्ही सर्वांनी बाळदादाला सांगा की जमलं तर मला माफ कर. आधी माहित असतं की तो इतका नाराज होईल तर मी त्या स्पर्धेत भागच घेतला नसता. निघूया ध्रुव. थोडा वेळ मिळेल का? मला माझ्या बाबांशी थोडं बोलायचं होतं. मी बाबा, आतापर्यंत जे काही झालं ते सगळं विसरून जाऊयात. तुम्ही म्हणाला होता ना, जर का मी ही स्पर्धा जिंकलो तर मी जे मागेल ते तुम्ही मला द्याल. हो, म्हणालो होतो. तर मला तुमच्याकडून फक्त एक वचन हवंय. कोणतं वचन?
की आजपासून तुम्ही भीमराव आणि त्याच्या कुटुंबाला परत त्रास नाही देणार. मला वचन द्या बाबा की तुम्ही त्यांना त्रास नाही देणार. मी तुमच्या समोर हात जोडतो आणि जर का माझं श्राद्ध घातल्यानंतरही तुमचं माझ्यावर थोडं जरी प्रेम असेल तर तुम्ही त्यांना त्रास नाही देणार. ठीक आहे, नाही देणार त्यांना त्रास. तुम्ही लोकांनी माझा अंतिम संस्कार केलाय, त्यामुळे तुम्हाला मी शपथही देऊ शकत नाही. पण बाबा, एकदा शेवटचा विश्वास ठेवतोय, तोडू नका बाबा. चला. भीम, लक्षात ठेव की जेव्हा तू जिंकणं आणि हारणं याची परिभाषा बदललीस तेव्हा तुझ्या या गरीब मित्रांनी तुला जेव घातलं होतं. अरे भीम, ही तर जादू झाली. माझा कोट गायब. तुझ्यापेक्षा जास्त तर मला तुझी आठवण येईल. बाबा, असं का होतं? जो भी माझ्या जवळ येतो तो माझ्यापासून लांब का जातो? असं का होतं? कारण की भीमा, जो भी तुझ्या जवळ येतो या त्याला एक जगण्याचा नवीन उद्देश मिळतो आणि त्या उद्देशासाठी समधी जण पुढे निघून जातात. भीमा, ए भीमा, रडू नकोस बाळा. तू हा विचार कर, तुझ्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाचं समद दुःख दूर होतंय र. हा, असा विचार नको करूस. रडू नको. नाही, भीम बाळा, मी तुला आधीच सांगितलं होतं, भावना
आपल्या जागी, आणि व्यक्तीची जीवनयात्रा आपल्या जागी, आणि प्रत्येकाच्या जीवनयात्रेमध्ये प्रत्येक जण एकटाच असतो. रामजी सकपाळ, बाहेर रे बाबा. अरे माझा मुलगा तुमच्या कचाट्यातून मुक्त झालाय आज. त्याच आनंदात लाडू वाटतोय मी. बाहेर रे लाडू खायला. अरे ये ये. तसं तर आम्ही सगळे तुम्हा लोकांच्या सावलीपासूनही लांब राहतो, पण आज आनंद या गोष्टीचा आहे की माझा मुलगा ध्रुव तुमच्या त्या नरकासारख्या गलित गात्र आयुष्यातून कायमचा मुक्त झालाय. बस त्यामुळेच मी लाडू वाटतोय. हे घे, तूही खा. काय झालं? अच्छा, बाळाला बॉम्बेला जायला मिळालं नाही या गोष्टीचं दुःख आहे. तू तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतोस आणि आता लाडू नाही खात, तू तोंड्या. अशी काय बी गोष्ट नाही आहे. आम्ही समधी खुश आहोत. हा, आता बाळा थोडा दुःखी हाय, पर तो अजून लहानच तर आहे. आणि तुम्ही एका बापाच्या नात्यानं आपल्या मुलाच्या इजयाच्या आनंदानं लाडू वाटताय, तर मग आम्ही का नाही खाणार? नक्कीच खाणार. द्या. हे उचल. आनंद झाला ना, मग उचल. अरे शाबास. आता सगळ्यांना वाटून दे. घे. अभिनंदन शेठजी, आम्ही समधी खुश आहोत. तर मग खा खा खा. हो, पण ध्रुव जिंकला म्हणून नाही, तर तुझ्या समाजाचा पराभव झाला म्हणून खा. खा खा खा. म्हणजे 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 याचा अर्थ असा भीमराव, तुझा मोठा भाऊ बाळा ध्रुवपेक्षा लाख पटीने खूप चांगला बाजा वाजवतो. आणि ही गोष्ट फक्त आम्हीच नाही, तर इंग्रज अधिकारी पण जाणून होते. मग त्यानंतर झालं असं, आम्ही त्या इंग्रज अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना समजवलं. त्या दोन मुलांपैकी एक मुलगा अस्पृश्य आहे आणि एक मुलगा उच्च जातीचा आहे. एका अस्पृश्याच्या मुलाला तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जाणार साहेब? तुमच्यासारख्या मोठ्या लोकांबरोबर तो कसा वागेल, कसा बोलेल? अहो, तुमच्या इथं तर मोठं राजा महाराजा येतात आणि त्यांना जर काही समजलं काय इंग्रज सरकार मध्ये एका अस्पृश्य जातीतला पोरगा बाजा वाजवितोय, तर ते समधी तुमच्या हातचं पाणी बी नाही प्यायची. आणि त्यांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी हे ठरवलं की आम्ही फक्त ध्रुवला घेऊन जाणार. ऐकलत ना बाबा, तुम्ही म्हणत होता ना हुशारीचा सन्मान करू म्हणून. इथे कोणी हुशारीने जिंकलं नाहीये, जातीमुळे जिंकलंय. बराबर बाळा, तू अगदी बरोबर बोलतोयस. आणि पुढं बी असंच होणार आहे. अरे सपान बघायसाठी लायकी असली पाहिजे ना. आणि तुमच्या लोकांची लायकी ही तर गल्ली बोळ्यामध्ये फिरून झुंझुन
बाजा वाजवण्याची आहे, समजलं का? आणि समजलं नसल तर बाप लेख आई आत्या बसून नीट मनन चिंतन करा, तेव्हा समजल तुम्हासनी. चला निघूया शेठजी. थांबा शेठजी. ध्रुवनं तुम्हासनी काय सांगितलं ते तर मी काय ऐकलं नाही, पण असं वाटतंय की तुम्ही त्याची शेवटची इच्छा बी ऐकली नाही. पण तरी बी शेठजी, तुम्हासनी तुमच्या मुलाच्या आनंदाच्या लय लय शुभेच्छा. समजा तुझ्यामुळेच झालंय भीम. ना तू त्याच्याशी मैत्री केली असती, ना तो आपल्या जातीत आला असता, ना आज आपल्याला हरवून तो असा पुढे गेला असता. असं नाही बाळा दादा, याच्यात त्याची काय बी चूक नाही. जे बी केलंय ते शेठजीने केलंय. आणि तो तर जाताना बी तुमची माफी मागण्याच्या गोष्टी करत होता. आणि बाळा, तू काही पहिला एकटी नाही आहेस ज्याच्या बरोबर हे असं पहिल्यांदा झालंय. बाकीच्यांना जाऊ दे, पर तुझ्या स्वतःच्या बापासोबत जातीच्या नावाखाली इंग्रज सेनेमधून जबरदस्तीने काढून टाकलं होतं. मी आयुष्यभर काय इथेच बाजा वाजवत राहायचा का? इंग्रजांच्या बँड मध्ये बाजा वाजवायचं स्वप्न सोडून दे. अरे असं हाय तरी काय त्या गोऱ्या सरकारच्या बँड मध्ये जो तू खुळ्यासारखा वागायला लागलायस? तुला बाजाच वाजवायचा आहे ना, मग तू इथं वाजव नाही तर तिथं वाजव, काय फरक पडणार आहे? फरक पडतोच ना आई. इथं बाजा वाजवलं तर कोणी माझ्याशी नीट बोलत बी नाही. तिथं बाजा वाजवलं तर लोक सलाम करतील मला, माझी इज्जत वाढेल, मी मोठा माणूस बनू शकेन. पण आता तर मला वाटतं असं कधी नाही होणार. मी भले किती बी मेहनत करू, पर असं कोणीतरी ध्रुव येऊन आपली जागा घेईल. आपला विकास कधीच नाही होणार. बाळा, होणार. जेव्हा आपल्या जातीतलं प्रत्येक बाळाचं कष्ट वाढत जाईल, तेव्हा ही पूर्ण व्यवस्था बदलत जाईल. आणि आपलं कोणी रस्ता अडवण्याचा प्रयत्न जरी केला तर आपली संघर्ष करण्याची जिद्द अजून वाढत जाईल. आणि जर गरज लागली तर त्यांच्यापेक्षा वेगळा मार्ग बनवण्याची हिंमत वाढतच जाईल. तेव्हा होणार आपला विकास. आणि जेव्हा आयुष्यामध्ये परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा सर्वात जास्त मेहनत करावी लागते. आणि धीर तो तर सर्वात जास्त धरावा लागतो. बाळा माझा ऐक, राग सोडून दे आणि तुझ्या भविष्यासाठी अजून जास्त मेहनत कर. बाळा, भाऊ बरोबर बोलतोय. तू मेहनत कर, थोडी आणखी मेहनत कर. काय मेहनत करू? किती मेहनत करू? केली होती ना मी मेहनत. काय झालं? आता तर वाटतं मी आयुष्यभर इथं सातारामध्येच बाजा वाजवत राहणार. बाळा, बाळाला आपण जो समजवण्याचा प्रयत्न करतो तो ऐकतच नाही. राहू द्या, राग शांत झाला की समजल त्याला समज. नाहीच समजलं तर आपण आहोत ना. पर आता राहू द्या. वय आई बरोबर सांगते. आता त्यांना काय बी बोलू नका. भीमा, ध्रुवच्या झोपडीमध्ये काही सामान पडलंय, घेऊन ये जा. आता ध्रुव नाही तर झोपडी काढून टाकूया. हा नाही आई, असू दे झोपडी. ध्रुवच्या आठवणी आहेत. मी तिथे जाऊन अभ्यास करन. आणि जेव्हा ध्रुव परत येईल तेव्हा त्याला बघून किती बरं वाटेल का त्याच्या घराला आपण सांभाळून ठेवलं आहे. बरं ठीक आहे. मंजुळा इकडे ये.
कबीर प्रेम ना चखिया चखी ना लिया सा सोने घर का पाहुना ज्यों आया त्यों जा या मैत्रीसाठी मी माझा जीवही देऊ शकतो. ज्यों आया त्यों जा.